बंधूंनी भगिनींनो, मित्रांनो आणि भावांनो, तर विकास कवडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी येऊ दे, सर्व जगात शांतता नांदू दे आणि ती सुख समृद्धी आणि शांतता देणार ते म्हणजे आपले गणपती बाप्पा। आज गणपती बाप्पाचे आगमन, तर सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तसेच मी गणपती बाप्पाला साकडं घालतो की गणपती बाप्पा आमची माधुरी हत्ती लवकरात लवकर आमच्या नान्नी गावात आणि महाराष्ट्रात येऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो। गणपती बाप्पा। तर मित्रांनो, आम्ही आज आलोय मिरजेच्या पटवर्धन सरकारांच्या गणपती आणण्यासाठी। तर ते सरकारांच्याबद्दल थोडी माहिती सुद्धा आपल्याला घेऊया। मिरज संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत सर गंगाधरराव पटवर्धन यांचे पूर्वीपासून चालत आलेले गणेशोत्सव आज शाही थाटामध्ये नांदीच्या जे जिन्सेन झांज पथक, ढोल ताशा पथक यांच्यासह ही भव्य दिव्य मिरवणूक आज मिरज येथे संपन्न होत आहे। तर बघा मित्रांनो, भरपूर अशी गणपती बाप्पासाठी मोठी मिरवणूक निघणार आहे आणि मिरवणुकीमध्ये आमच्या नांदणीगावच्या जय जिन्सेन झांज पथकची ही तरुण पोर आहेत बघा मित्रांनो। आणि जय जिन्सेन झांज पथकनं नवीन ढोलसुद्धा तयार केल्यात आणि मिरजेच्या पटवर्धन सरकारांच्या गणपती आणण्यासाठी ही पहिली सुपारी मिळाली आहे मित्रांनो। तर तुम्हाला दाखवतो, आता इथं एक मंदिरसुद्धा आहे, आत विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तर तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवतो चला मित्रांनो। तर हे मंदिर आहे बघा मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, मला एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे हे। माधवजीचं मंदिर आहे, माधवजी मंदिर, माधवजी मंदिर मोठ्या मोठ्या जागा माधवजी मंदिर विष्णूचं रूप आहे। हां, ठीक आहे, विठ्ठल रुक्माई पण तुम्ही म्हणू शकता, म्हणजे पटवर्धन काळांच्या बांधलेला हे 1799 साली बघा, 1792 बघा मित्रांनो, हे मंदिर आहे तर 1799 साली हे बांधलेलं मंदिर आहे आणि ते एकदम जुनं पुरातन मंदिर आहे मित्रांनो। आज तुम्हाला मंदिराचं दर्शन करतो। आतमध्ये बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे मित्रांनो। बस तुम्ही असं बरं, एक मिनिट तुम्ही तुतारी
ताशाच्या गजरात हलगीच्या वाद्यात आनंदानं गणपती बाप्पाचं आगमन होतंय अख्ख्या महाराष्ट्रात। आनंदाचा सण गणेश चतुर्थी। हे सर्व गणेश भक्त बघा आनंदानं गणपती आणत आहेत। बघा मित्रांनो, गणपती बाप्पांच्या आगमनासाठी सगळीकडे बाजारपेठा सजलेल्या आहेत आणि आम्ही आता आलोय मिरज सिटीत। आता बघा इथं बाजारपेठा सगळ्या सजलेल्या आहेत। गणपती बाप्पासाठी लागणारी हार, कापसाच्या वाती, फेटं आणि फळासुद्धा गणपतीच्या आगमनासाठी लागतात आणि ही सगळी बाजारपेठ बघा मित्रांनो भरलेली आहे। सगळीकडं आनंदाचं वातावरण आहे। सगळीकडं लोक गणपतीचे बाप्पांच्या आगमनामुळं आनंदी आहेत सगळीकडं। अख्ख्या महाराष्ट्रात हा देशात गणपती बाप्पांचा सण साजरा केला जातो आहे आणि मार्केट बघा सगळं भरलं आहे आणि सकाळी गणपती बाप्पांच्या आगमनासाठी हे सर्व काही गणेश भक्त गणपती बाप्पांचे सगळे भक्त जे आहेत ते इथे सगळीकडे आल्यात बघा मित्रांनो। तर गणपती बाप्पांच्यासाठी जो फळं लागतात मित्रांनो, त्यामध्ये बघा सफरचंद आहेत, डाळिंब आहेत, मोसंबी आहेत, इथं बघा नारळ आहेत, लिंबू, हार आणि सगळं बघा आता मित्रांनो मिरजेचं मार्केट हे भरलं आहे आणि सर्व गणेश भक्त जे आहेत आज आनंदानं गणपती बाप्पांचं आगमन करतात आणि हा उत्सव खरोखर खूप मोठा आहे मित्रांनो।